अस्सलाम वालेकुम, कैसे हो सगळे बेस आहो ना. चला माझ्यासोबत आज तुम्हाला घेऊन जाता मी एक्झिबिशनला, जहाँ मी व्हिडिओ बनवलं होतं ना कल त्या एक्झिबिशनला. चला मी जाताना पहिले खालू माझा फेवरेट आईस्क्रीम जो कसाटा जो चुकलूला लोक राहतात ती माहिती खाते मिळते ती. त्याच्यानंतर आम्ही उजेर बी सोबत होतो माझ्या बहिणीचोच पोरगो. ही बघा आम्ही पोचला एक्झिबिशनला. बहुत मोब बेस होता, मला मोब बेस वाटला बघून. छान सगळे लेडीज होते माशाल्लाह. सगळ्या लेडीजनी हे शॉप लावला नाही तर मस्त मस्त होते. कुणी व्हिजिट नाही केला नाही त्यांनी जाऊन व्हिजिट करत होते. जाऊशान मग बेस होते. हर लेडीजची हर चीज़ होती, खायची पण हर चीज़ होती, जी आपल्याला पसंत आहे ती चीज़ पण होती. ड्रेस पीस होते, हर चीज़ होती. मला मोब बेस वाटला. तुम्हाला पण हवं असलं तर आपल्या चिपळूणचीच लोकं होती सगळ्या. एक कोण नवीन लोकं होती जो गेल्या वर्षा नाही होती ती ह्या वर्षा होती. एक नवीन ॲड होती. हे होते कालुस्त्याचे घराचे मसाले, जी घरातला होममेड मसालो बनवून देत होते माशाल्लाह. हर चीज़ होता. तुम्ही बहुतेक लोकांना ओळखत पण असतान माशाल्लाह. आम्ही सगळे इकडे थोडा थोडा व्हिजिट करत होतो. मला पण खूप खुशी झाली. थोडा बहुत आम्ही खरीदला, थोडा बहुत खाल्ला आणि मग तिकडशी निघाला. तुम्हाला हे माझं कोकणी ब्लॉग कसे लागतात ती पण सांगा कमेंटला. थोडा सबस्क्राईब, लाईक, शेअर यूट्यूबवरती पण जाऊन करत जावा माझ्यासाठी, है ना. आणि कोकणीत कशा होतात आपले कोकणीत बेस वाटतात का मला हिंदीत बेस वाटतात ती पण सांगा. ही पण आपलीच माणसं आहेत जे चॉकलेट बनवतात. मी आज मस्त टाईम होतो जरा व्हिजिट करायला गेलो होतो आणि बेस वाटलं. आपली सगळी बायका असतात ती त्यांना थोडं मोको मिळते हे नवीन दाखवायसाठी ती पण मिळते. आणि ही शॉप आहे समीरा फिरफिरे. ह्यांना तर तुम्ही ओळखत असतात. हे केकचं पण ही घेतात, ऑर्डर घेतात. त्याच्यानंतर केकचं ऑर्डर पण घेतात, त्याच्यानंतर शिकवतात पण माशाल्लाह. ह्यांची पण व्हिजिट करा. अल्लाह हाफिज. दुआत याद ठेवायला मोक्षी आणि खतनी बघता हो ती पण लिका जरा माझ्यासाठी. ही समीरा आहे ना, भोरे समीरा. तिचा पण शॉप आहे, तिशी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा माशाल्लाह. जो गेल्या वर्षा नाही होते ते ह्या वर्षा जॉईन झालेले आहेत. एक लेडीजला एक ही मिळते की म्हणजे मोको मिळते की आपला टॅलेंट दाखवायसाठी ते दाखवतात. एक बेस मोको ही केलेलं आहे. चला अल्लाह हाफिज. दुआत याद ठेवा.